ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे। तयारी पूर्ण झालेली आहे, नेते यायला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा सत्कार इथे केला जाणार आहे आणि यामध्ये आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। ज्या प्रकारे यश मिळालेलं आहे लोकसभेत महाविकास आघाडीला आणि शिवसेना ठाकरे गटाला आणि त्यामध्ये आता वर्धापन दिन होतोय, कसा उत्साह नेत्यांमध्ये तर दिसतोयच, मात्र कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये हा वर्धापन दिवस अनेक अर्थांनी जरा वेगळा ठरणारा आहे। शिवसेनेवर एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर आणि भाजपाने स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून आमच्यातल्या काही लोकांमध्ये फुटीरतावाद पेरल्यानंतर शिवसेना कुणाची हा निरर्थक प्रश्न आणि नकली असलीचा खोडसाळवाद भाजपाने उभा केला होता। त्या खोडसाळवादाला महाराष्ट्राच्या जनतेने अत्यंत ताकदीने लोकसभेला उत्तर अजूनही म्हणतात विचारांचे वारसदार पोस्टर्स लागलेत शिंदेच्या शिवसेनेत। काय असतं ना दादा, बाटगा अधिक कडवा असतो। बाटग्यांना सांगायची गरज पडते की आम्ही फार कडवट आहोत, आम्ही फार कडवट आहोत। जो ओरिजिनल असतो त्याला सांगायची गरज पडत नाही। जसं आपण म्हणतो ना की नोटा ज्या असतात ना त्या खूप सायलेंट असतात, चिल्लर जास्त खनकत राहते। म्हणणं आहे की शिंदेची शिवसेना एक चिल्लर आहे। नाही, मला सांगायची गरज नाही। ते इतका तो थिल्लरपणा आणि इतका तो असा चमचमाट आणि तो एक एक झगमगाटी दाखवण्याचा स्ट्राईक रेट त्यांचं असं म्हणणं आहे की स्ट्राईक रेट त्यांचा चांगला आहे। 15 पैकी त्यांच्या 7 जागा आल्यात, तुमच्या 21 पैकी 9 जागा, त्यांच्या 6 जागा आलेल्या आहेत। अमोल कीर्तीकर हे विजयी खासदार आहेत, त्यामुळे त्या 6 जागा आहेत, 7 नाही, आणि आमच्या 10 जागा आलेल्या आहेत। आणि उरलेल्या ज्या आमच्या जागा होत्या ज्या आमच्या अपेक्षेमध्ये, त्यात आम्हाला चिन्हाचा फटका निश्चितपणे बसलेला आहे। आम्ही आमचं चिन्ह पोहोचवण्यात थोडे कमी पडलो तर आम्ही ते मान्य करतो। आम्ही भाजपसारखे किंवा शिंदेसारखे ग्रेसफुली पराभव पचवणं जे असतं ते त्यांना जमलेलं नाहीये। त्यामुळेच ते कदाचित अर्बन नक्षलवाद किंवा कधी हिरवं भगवं हे जे नाटकं सगळी चाललेली आहेत ते ग्रेसफुली पचवू शकत नाहीयेत। त्यांना तो पराभव अजूनही नीट त्याचं मूल्यांकन। आजच्या वर्धापन दिनानिमित्त काय तुम्ही कसं बघताय? कारण आज उद्धव ठाकरे भाषण करतील, मार्गदर्शन करतील, विधानसभा निवडणुका जवळच आहेत। एकतर आज नवनिर्वाचित खासदारांचा इकडे सन्मान सोहळा होईल। दुसरी गोष्ट अशी की या वर्धापन दिनाच्या आजच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल। आम्ही एकूण किती जागा लढणार आहोत, कशा पद्धतीने लढणार आहोत, त्याच्यातलं महिला साहेब बोलतील ना, त्यातलं महिला प्रपोर्शन किती आहे, पुरुष प्रपोर्शन किती आहे, कोणते मुद्दे प्रभावी असणार आहेत, ज्या पद्धतीने शिंदे फडणवीसांनी एक अर्बन नक्सलिझमचं एक कपोल कल्पित नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा साहेब आज फार ताकदीने उत्तर देतील। आणि महत्वाचं म्हणजे आम्ही सगळे जे राज्यभरातनं आलेले आहेत, नेते, उपनेते, विभाग प्रमुख, संघटक, समन्वयक, विधानसभा लोकसभेचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख, हे सगळेच लोक एक आदेशाची वाट बघत आहेत की कशा पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळात म्हणणं की तो आदेश हो, तो आज आदेश मिळेल, किंबहुना आज त्याचं सुतोवाच होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे एक 3-4 दिवसामध्ये त्यावर एक बैठक होईल की जेणेकरून येत्या 26 विश्वास वाढला प्रचंड। स्वाभाविक आहे, एवढ्या सगळ्या तोडफोडीनंतर, आपत्तीनंतर आम्ही एका अर्थाने राखीतनं उभे राहिलोय दादा। त्यामुळे आमचं मॉरल निश्चितपणे थोडंसं बूस्ट झालेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीने आता एक गलिच्छपणा केला गेला, भगवे रक्त, आता मला जेवढं माहितीये बाबा, रक्त अ गटाचं असतं, ब गटाचं असतं, अ ब गटाचं असतं, ओ गटाचं असतं। माझ्या विज्ञानाच्या विषयामध्ये तर मी असं कुठला रक्ताचा निळा किंवा हिरवा किंवा भगवा असा रंग शिकलेली नाहीये। त्यामुळे रक्तांच्या रंगाचं राजकारण करणारी जी माणसं आहेत त्यांना फार ताकदीनं, लोकसभेपेक्षाही 10 पट अधिक ताकदीनं जनता उत्तर अजून देईल। त्यामुळे ह्या होत्या सुषमा अंधारे। आपण बघतोय की कशा प्रकारे आता नेते जमायला सुरुवात झाली आहे, शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे आणि जे मार्गदर्शन केलं जाणार आहे उद्धव ठाकरेंकडनं, ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी हे सर्व शिवसैनिक षण्मुखानंद सभागृहात आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।